नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आलोय जी तुमच्या पूर्वजन्माशी कनेक्टेड आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आता जे 15 जुलैला सुरू होते ते म्हणजे गुप्त नवरात्र। आणि या गुप्त नवरात्रीला देवी तुळजाभवानी तुमच्या पूर्वजन्माचं काहीतरी जी रहस्य आहेत, जी काही तुम्ही या जन्मामध्ये जी तुम्ही अध्यात्माशी जोडलेले आहात किंवा कार्मिक काही पॅटर्न चालू होते, काही गोष्टींशी लढलात, सगळ्या गोष्टीं जे कसं म्हणजे विश्वासानं आणि साथीनं पेशन्सनं आणि सगळ्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी हातावेगळ्या केल्या आणि तुमच्या आयुष्यात जे जे काही बदल घडत गेले ते तुम्ही स्वीकारत गेला। तर ह्या सगळ्या गोष्टींचं रहस्य इतकी तुमच्यात स्ट्रेंथ कुठून आली, कुठून येते तुमच्यात एवढी स्ट्रेंथ, एवढा आत्मविश्वास जो तुमचा आहे तो कुठून येतोय आणि काय आहे ही शक्ती, कुठली शक्ती आहे जी तुम्हाला प्रोटेक्शन देते, तुमच्यावर तिचा वरदहस्त आहे, तुम्हाला ती पूर्णपणे प्रोटेक्ट करून त्या शक्तीनं तुम्हाला ठेवलेला आहे आणि त्या शक्तीचा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहे। ते देवी तुळजाभवानी तुम्हाला काही संकेत असतील, दृष्टांत असतील, स्वप्नांच्या माध्यमातून असतील किंवा इतर कोणत्याही रीडिंगच्या माध्यमातून असेल, काही च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहेत। आणि या रीडिंग मधून आपण हेच सांगणार आहे की त्या तुळजाभवानी या गुप्त नवरात्रीला तुमचं जे काही जन्माचं गुपित आहे, रहस्य जे काय आहे पूर्वजन्माचं, ते तुम्हाला इथं सांगणार आहेत। काय होता, कोण होता किंवा कशासाठी तुमचा जन्म झालेला आहे आणि काय तुमची जी मागची जी जर्नी होती, पूर्वजन्माची काही जर्नी होती, ती त्या जर्नीमध्ये तुमचा प्रवास कसा चालत आलेला होता, काय झालं होतं, तुमची शक्ती जी आहे ती कुठल्या चक्रापर्यंत थांबली होती किंवा तिथून कुठून सुरुवात झालेली आहे, हे सगळं तुम्हाला जे दाखवलं जाईल ते या रीडिंग मधून दाखवलं जाईल। आणि जे काही मला संकेत येतील, मला जे काही इंट्युशन्स येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 101% प्रयत्न करेन। आणि तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करतायच त्यासाठी खूप सारे धन्यवाद। आणि जर केलेलं नसेल तर नक्की करा, कारण ही इतकी मोठी आध्यात्मिक जे मार्गदर्शन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून वंचित राहू नये। आपले जे जवळची लोक आहेत, जवळचे कोण आहेत, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्ही एक चांगलं कर्म करण्याचं एक माध्यम बनवू शकता। आपण फक्त द्यायचं आहे, आपल्याला देणारा तो आहे, पण आपण काय देतो हे सुद्धा महत्वाचं आहे। म्हणून जितकं तुम्हाला देता येईल तितकं ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही एका चांगल्या गोष्टीशी जोडण्याचा प्रयत्न करा। थँक्यू सो मच। तर बघूया देवी तुळजाभवानी या गुप्त नवरात्रीला तुमच्या पूर्वजन्माचं कोणतं गुपित आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, तुमच्या पूर्वजन्माचं। आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे ते सुद्धा त्या तुम्हाला निश्चितच सांगणार आहेत। तर बघूया आपण काय आहेत संकेत। ब्लेसिंग्स ऑफ गुड लक जे आहेत, म्हणजे हे कार्ड ते आहे, पण हे ब्लेसिंग्स तुम्ही आत्ताचे नाहीये, हे आशीर्वाद जे आहेत, जे या गुप्त नवरात्रीचं हे तुम्हाला तुमचं रहस्य जे सांगितलं जाते किंवा आपण जी सोमवती अमावस्येची रीडिंग केली त्याचे संकेत सुद्धा हेच होते। तुमच्यासाठी गुड लक आहे, तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत, खूप खूप आशीर्वाद आहेत, तुमच्या आयुष्यात सगळंच छान होणार आहे। पण हे सगळे आशीर्वाद जे आहेत तुमच्या कार्मिक सायकलमध्ये तर ते तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही ते पूर्ण केलेच, पण जो तुमचा पास्ट लाईफ होता, जो तुमचा पूर्वजन्म आहे, त्या पूर्वजन्मामध्ये तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या इतके म्हणजे हे होतं की तुम्ही या जन्मामध्ये त्या गोष्टी विसरून गेला असाल, पण ज्या वेळेला तुम्ही ध्यान योग करायला चालू केलं त्यावेळेला तुम्हाला कळालं की तुमच्यामधून, तुमच्या चक्राजमधून काय काय बाहेर येते। म्हणजे हे सुद्धा तुम्हाला जाणवतं की चक्राजमधून काय बाहेर येते। जशी आई आणि बाळाची नाळ जोडलेली असते, आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं ते गर्भात असतं तेव्हा ते सुरक्षित असतं किंवा त्या जोडीस, पण जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा आपण त्याची नाळ कट करतो की नाही, ती नाळ कट केल्याशिवाय तर ते मोठं होणार नाहीये। नाळ कट केल्यावरच त्याचं ते जगणार आहे, ते मोठं होणार आहे, त्याची कला त्याच्यामधून बाहेर येणार आहे, त्याच्यामध्ये काय नवीन आहे ते बाहेर येणार आहे। जर आई आणि बाळाची नाळ एकत्र जोडून ठेवली तर कोण कसं जगू शकेल किंवा राहू शकेल, याचा आपण जरी थोडासा जरी कल्पना जरी केली तरी नाही। मातृत्व आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, सगळं अनंत आहे, ते राहणारच, त्याचा विषय नाहीये। पण कोणती गोष्ट कुठपर्यंत
कुठं थांबते किंवा कुठून ती कट करून पुढं पाठवायची असते हे त्यावेळी सांगितलं. तसंच ते आई मुलाचं नातं, तसंच हे तुमचं पास्ट जन्माचं हे आहे, या जन्माचं नातं आहे. ही नात तिथं ती कट केली गेलेली आहे पूर्वजन्मामध्ये. म्हणजे तुम्हीचा नुकताच जेव्हा आध्यात्मिक याच्यामध्ये जन्म झाला, तुम्ही नुकतंच आध्यात्मिक प्रवासावर तुम्ही लागला किंवा काही अशा गोष्टी स्पिरिच्युअल गोष्टी होत्या, ज्या काही कला होत्या तुमच्यामधून, तुमच्यातून व्हायब्रेशन्स बाहेर पडत होते आणि तुमच्यामधून म्हणजे जे संकेत, जे या गोष्टी पुढे होणार आहेत त्या अगोदरच समजण्याचे संकेत तुमच्यामध्ये चालू झाले होते. आणि चक्राज मधून जी व्हायब्रेशन्स बाहेर पडतात किंवा प्रत्येक चक्रामधून जे काही बाहेर येतं, याचं खूप मी स्ट्रॉंगली तुम्हाला सांगेन मणिपूर चक्र. कारण मला तुमचं मणिपूर चक्र खूप असं हे वाटतंय. जर कुणाला त्याच्यावर व्हायब्रेशन होत असतील किंवा काही जाणवत असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, मार्गदर्शन नक्की मिळेल. तर तुमचं जे मणिपूर चक्र आहे त्या मणिपूर चक्रामधून ह्या ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, या ब्रह्मांडाचं जे गुपित आहे ते म्हणजे ह्या सगळ्या व्हायब्रेशनशी तुम्ही कनेक्ट होत होता, तुम्ही जोडले जात होता. आणि हे सगळं तुम्हाला म्हणजे त्याचा अभ्यास करणं असेल, त्याच्यामध्ये गुंतणं असेल, ते पुढं मग हे काय आहे अजून खोलवर शिक्षत तुम्हाला जाण्यासाठी तुम्ही हे पूर्वजन्मामध्ये हा खूप अभ्यास करत 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 पुढं गेलाय. आणि ज्या स्टेजला मी जे सुरुवातीला म्हणलं, आई आणि बाळाची नाळ कट केली जाते, कारण त्या बाळाच्या उद्धारासाठी, त्याचं मोठं व्हायसाठी, त्याच्या आयुष्यासाठी, कारण त्याचं प्रारब्ध तो घेऊन आलेला आहे की नाही. त्याची सुरक्षितता ही आईच्या गर्भामध्ये होती. पण जेव्हा आईच्या गर्भापासून तो वेगळा झाला, जेव्हा त्याचा जन्म झाला, वेगळा झाला, त्याचं प्रारब्ध तो घेऊन पुढे जात असतो. तसंच तुमचं प्रारब्ध तुम्ही घेऊन पुढे आलेला. पूर्वजन्म संपला, पूर्वजन्मामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण जेव्हा तुमची ऊर्जा मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर पर्यंत पोहोचत होती, तेव्हाच तुम्ही तिथं तुमची ऊर्जा डिस्कनेक्ट झालेली आहे. इथं मला खूप सांगितलं, म्हणजे असं खूप मला ते संकेत येत आहेत की मूलाधार आणि स्वाधिष्ठान हे तुम्ही पूर्वजन्मामध्ये ते ऍक्टिव्हेट केलेलं होतं, ते ऍक्टिव्हेट झालेलं होतं. पण जे मणिपूर चक्र आहे, मणिपूर चक्र खूप मोठं हे आहे. मणिपूर चक्रामधून खूप साऱ्या गोष्टी बाहेर येत असतात, कारण ह्या सगळ्या भूगर्भाचं, या ब्रह्मांडाचं रहस्य जे काय आहे ना, ते बेंबी. मी तुम्हाला नाळ हे सुरुवातीला सांगितला शब्द, आणि जी नाळ असते ती म्हणजे बेंबी. आणि ह्या बेंबीच्या सगळ्या ह्या ब्रह्मांडाचं खरं रहस्य जे काही दडले ना, तर त्या बेंबीत असतं. आणि हे त्या बेंबीच्याच इथं जे चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र. आणि ह्या मणिपूर चक्रातून काय बाहेर येते, काय बाहेर येतं, जसं समुद्रमंथनामधून बाहेर आलं, समुद्रमंथनामधून जसं अमृत बाहेर आलं, विषही आलं आणि सगळ्याच गोष्टी आल्या, तसं प्रत्येकाचं प्रारब्ध असतं. तसं तुमचं प्रारब्ध काय होतं, तुम्ही तुमची कार्मिक सायकल पूर्ण करून, पूर्वजन्मामध्ये तुम्ही तुमची कार्मिक सायकल पूर्ण करून तुम्ही अध्यात्म, योग, ध्यान या गोष्टीशी तुम्ही जोडले गेला आणि त्यातून तुम्ही मूलाधार आणि स्वाधिष्ठानपर्यंत पोहोचलेला होता. मूलाधार आणि स्वाधिष्ठानपर्यंत पोहोचला. आणि या जर्नीमध्ये ही आत्ता जी आध्यात्मिक जर्नी तुमच्या आयुष्यात चालू झालेली आहे किंवा होतीये, जे कोणी या प्रवासामध्ये आहेत ते मणिपूर चक्राकडे चाललेले आहेत. म्हणजे मणिपूर चक्रावर आत्ता याच्यामध्ये तुमचं जे काम चालू आहे ते मणिपूर चक्रावर चालू आहे. कारण तुमचं मणिपूर चक्र खूप ऍक्टिव्हेट होत आहे आणि त्यातून तुम्हाला ह्या भूगर्भाचे, ब्रह्मांडाचे सर्व संकेत तुम्हाला दिले जात आहेत. काय आहे याचं खरं रहस्य, काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यामध्ये कुठली शक्ती आहे, ती पॉझिटिव्ह जी शक्ती आहे, जी सकारात्मक शक्ती आहे, का तुमच्यामधून काय बाहेर पडते या सुद्धा तुम्हाला जाणीव होईल. की कसं तुमच्यातून प्रेम बाहेर येते, वात्सल्य बाहेर येते आणि एक जे काही रहस्य आहे ती रहस्य म्हणजे तुम्हाला त म्हटलं की ताकभात, आपण म्हणतो महाराष्ट्राची आपली भाषा आहे की नाही, तर म्हटलं की ताकभात ओळखला पाहिजे. तर तसं तुम्हाला यातून दिलेला एवढासा संकेत सुद्धा, मणिपूर चक्र जर ऍक्टिव्हेट होतंय, हील होतंय, तर त्यातून मिळालेला एवढासा संकेत सुद्धा तुम्हाला रहस्यमय गोष्टी कळतील. म्हणजे एक थोडासा छोटासा जरी संकेत दिला तरी सुद्धा तुम्हाला समजणार आहे की काय होणार आहे, काय घडणार आहे. आणि त्याचे अपेक्षित जे संकेत आहेत अगोदर किंवा त्याच्यासाठी केले जाणारी जी काही आपण काय म्हणतो हालचाल जी काय आहे ती तुम्ही करू शकता. तुमच्या माध्यमातून तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता. तर त्यासाठी हे ऍक्टिव्हेट केलेलं ह्या प्रवासापर्यंत तुम्ही चाललेला आयुष्याचा प्रवास म्हणजे हाच आहे. प्रत्येक जन्म हेच घेऊन आलेला आहे.
सगळी चक्र ऍक्टिव्हेट हील होतात, पण त्याच्यासाठी सुद्धा खूप पेशन्स लागतो, खूप संयम लागतो, भगवंतावर विश्वास लागतो, तेव्हा ती हील होत जातात, सगळी होतात. भगवंतावर विश्वास पाहिजे. आणि ते सगळं केलंय त्यांनी, तुमचा विश्वास आहे, त्यांनी सगळं केलंय, तुमची सगळी चक्र हील केलेत. पण खरं आता जो तुमचा अभ्यास जो चालू होणार आहे आत्ता या क्षणापासून, म्हणजे ही गुप्त नवरात्र जे काय आहे हे तुम्हाला गुप्त रहस्य तुमच्यातली दाखवणार आहे. आणि खरा अभ्यास तुमचा इथून चालू होणार आहे. कारण जी ऊर्जा तुमच्यामध्ये, तुमच्या हातामध्ये ऊर्जा आहे, तुमच्या नजरेत ऊर्जा आहे, तुमच्या बोलण्यामध्ये ऊर्जा आहे, आणि तुम्ही औरा तुमचा खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक औरा आहे. त्यामुळे 10 फुटावर जरी लोक कोण लांब उभा असेल तरी सुद्धा त्याची ऊर्जा तुम्ही लगेच ओळखता की याच्या आत काय चाललंय. ती वर्ण किती पण गोड बोलू दे, वर्ण किती पण गोड बोललं तरी त्याचं कळतं, आणि कडू बोललं तरी सुद्धा त्याचं कळतं की याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि जे तुमच्या मणिपूर चक्रामधून आता जी शक्ती ऍक्टिव्हेट होते या गुप्त नवरात्रामध्ये तुम्हाला संकेत दिले जातात की काय होणार आहे, कशाचे संकेत तुम्हाला दिले जातात, किंवा तुमच्या आध्यात्मिक प्रवासासाठी काही दृष्टांत, काही संकेत तुम्हाला यातून दिले जाणार आहेत की पूर्वजन्मामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, काय तुमची इच्छा होती, काय तुम्ही परमेश्वराकडून मागितलेलं होतं. आणि ते सगळं करत असताना तुमची शक्ती मात्र 2 चक्रांमध्ये पूर्ण तिथं हे झाली, आणि तुमचा तिथं प्रवास जो होता तो तुमचा संपला होता. आणि त्यामुळे तुमची ही जी शक्ती आहे ही मणिपूरपर्यंत येता थांबली. पण मणिपूर चक्र हे असं आहे जिथं म्हणजे खूप, म्हणजे भंडारा आपण जो म्हणतो, मी तुम्हाला परत रिडिंग मधून सांगते, त्याचा रंगच पिवळा आहे मणिपूर चक्राचा. आणि हा भंडारा तुम्ही जास्त खूप कनेक्ट होत असाल भंडाऱ्याशी, भंडारा उधळणं असेल किंवा भंडाऱ्याचे व्हायब्रेशन्स असतील, त्याचं जे हे आहे ते तुम्हाला खूप जास्त कनेक्ट होतं, आणि ते प्रेझेंट करतं ते म्हणजे मणिपूर चक्राला. मग त्यातून तुम्हाला सगळे संकेत दिले जातील भंडाऱ्यातून, तुमच्या पूर्वजन्माचे, पुढच्या भविष्याचे, आणि जे काही तुम्हाला आध्यात्मिक याच्यामध्ये जे तुम्हाला करायचं आहे त्या सगळ्याचे संकेत तुम्हाला इथे दिले जातात. आणि त्यासाठीच तुम्हाला इथं महादेव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, महादेव महाकाली तुम्हाला आशीर्वाद देतात. कारण भंडारा हा जो आहे तो म्हणजे खूपच ताकदवर आहे, जिथं तुम्हाला माहित आहे जेजुरी आणि खंडेराय म्हणजे भंडारा. आणि इथं जो म्हणजे तुमची जी नाळ, मी आता पुन्हा एकदा सांगते, जी तुमची जी नाळ जोडलेली आहे ती याच्याशी जोडलेली आहे. जो म्हणजे प्रत्येक रिडिंग, प्रत्येक संकेत हा असाच आलेला नसतो, त्या गोष्टींशी तो जोडला गेलेला असतो. ही जी तुमची नाळ आहे ही खंडेरायांशी आणि जेजुरीशी असेल, खंडेरायांशी असेल, तर ती जोडली गेलेली आहे. हा कुठंतरी तुम्हाला हा जो संकेत आहे, तुमच्यामधली शक्ती आहे ही बाहेर तुम्हाला काढून दाखवली जाईल. हे गुप्त नवरात्र हेच करेल. आणि या गुप्त नवरात्रामध्ये हे गुप्त नवरात्र का बोललं जातं हेही मी तुम्हाला सांगेन. कारण नवरात्र ही आपल्या ह्याच्यामध्ये 4 असतात. त्यामध्ये जे नवरात्र मोठं असतं ते म्हणजे आपण दसऱ्याच्या वेळेस जे नवरात्र करतो महाराष्ट्रामध्ये, ते खूप मोठ्यानं नवरात्र करतो आपण दुर्गांचं, तर नवदुर्गांचं जे असतं ते आपण असंच करतो. पण हे गुप्त नवरात्र आहे. हे गुप्त नवरात्र हे उद्यापासून चालू होतं, जे 15 जुलैपासून सुरू होणार आहे. पण ह्या गुप्त नवरात्रामध्ये ही गुप्त पूजा केली जाते. यामध्ये कुठलीही घटस्थापना नसते किंवा कुठलाही देखावा आहे, काहीही नसतं. गुप्त नवरात्र म्हणजे सकारात्मक, चांगल्यासाठी गुप्तपणे केलेली पूजा म्हणजे गुप्त नवरात्र. देवीची पूजा करायची, पण सकारात्मक गोष्टींसाठी, चांगलं तुम्हाला ज्ञान मिळावं, तुमच्या आयुष्यात, तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या पर्सनली लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी तुम्ही देवीचं केलेलं पूजन असेल, मंत्र जाप असेल, तर हे सगळं जे तुम्ही करताय ते इतरांना सांगायचं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय हे तुम्ही गुप्तपणे तुम्ही ती पूजा करायची. रात्री गुप्तपणे तुम्ही नामस्मरण करा, एखादा मंत्र म्हणा, किंवा जे काही तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तो मंत्र म्हणा, काहीही म्हणा, पण जे चांगलं आहे, जे चांगलं, सकाळी चांगलंच असतं, रात्रीही चांगलंच असतं. जर आत्मा तुमचा चांगला असेल, पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात. हेतू शुद्ध असेल ना तर तुम्हाला कुठूनही कसंही अगदी झोपेत सुद्धा तुमच्याकडून ती करवून घेणार, जर तुमचा हेतू शुद्ध आहे तर.
मग हेच तुम्हाला इथं सांगितलं जातं. हे गुप्त नवरात्रीचं हे जर तुम्हाला करायचं असेल, खरंच तुम्हाला काही फायनान्शियल किंवा ब्लॉकेजेस असतील किंवा रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काहीही तुम्हाला नवीन गोष्टी शिकायच्या असतील, तुमच्या चक्रासवर तुम्ही काम करत असाल, आध्यात्मिक काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, तर नक्की तुम्ही या गुप्त नवरात्रामध्ये तुम्ही जे काही तुमचं मंत्र जाप हे असेल ते तुम्ही रात्रीच्या वेळेस, कारण त्याचे खूप लाभ होतात आणि खूप लवकर सगळ्या गोष्टी कळायला लागतात. पण त्यासाठी स्वतः खूप कॉन्फिडंट असायला लागतं, विश्वास असायला लागतो. फक्त बघूया करून म्हणून नाही, कुठलीही शक्ती आपल्याकडे येताना ती झेपण्याची ताकद आपल्यामध्ये असायला लागते आणि ती झेपली की मग आपण पुढच्या प्रवासाला लागतो. तशी ही शक्ती तुमची आहे, तुमच्यामध्ये झेपण्याची ताकद आहे, क्षमता आहे, हे सगळं आहे. कारण तुम्ही पूर्वजन्मापासून हे करत आलेले आहात. ती गोष्ट कुणाला पण आधीच अशीच दिली जात नाही की घे बाबा आणि उचल आणि जा, नाही. खूप साऱ्या परीक्षा होतात आणि मगच ते दिलं जातं. आपण तर साध्या परीक्षेला टेस्टला बसू देत नाही, एक जरा हे झालं तरी. आणि ही तर अध्यात्माची परीक्षा आहे, परमेश्वराची आहे, ती अशीच नाही मिळत. त्याच्यासाठी सुद्धा खूप गोष्टींचा पेशन्स असायला लागतो, विश्वास असायला लागतो, टेस्ट द्यायला लागतात आणि मग ते होतात. मग या गुप्त नवरात्रीमध्ये हेच आहे, तुमची जी जर्नी संपलेली आहे आणि तुम्ही चालले आता मणिपूर चक्राच्या रहस्यांकडे. कारण त्यामध्ये मणिपूर चक्र तुमचं हील झाले, त्यात जे काही ब्लॉकेजेस होते, जे काही स्टक झालेल्या असं काही गोष्टी होत्या, त्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत. त्या सगळ्या निघून गेल्यात. आता जे काही बाहेर येईल मणिपूरमधून ते सगळं रहस्यमय असेल, ते सगळं रहस्यमय असतील. आणि हे दृष्टांत खूप मोठे आहेत, हे संकेत खूप मोठे आहेत. आणि ही शक्ती फक्त स्वतःला परमेश्वराशी एकरूप करा आणि श्रीकृष्णांशी, महादेवांशी एकरूप करा, ध्यान करा, योग करा आणि देवीचा जाप करा. कारण यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती करू शकता किंवा मंत्र जाप सुद्धा करू शकता. हे पण मी तुम्हाला सांगितलं की मंत्र जाप तुम्ही करा, महालक्ष्मींचं नामस्मरण करा, त्यांचा मंत्र जाप करा. तुमच्या राशीनुसार कुठला मंत्र जाप असेल तर तो तुम्ही करू शकता. जे काय आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे, तुम्ही तुमचे गुरु तुम्हाला कसं सांगतायत किंवा तुम्हाला काय हे होतं त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हे गुप्त नवरात्र हे तुम्हाला हील करण्यासाठीच आहे. म्हणजे या गुप्त नवरात्रामध्ये जर मी तुम्हाला सुरुवातीच फायनान्शियल आणि रिलेशन काय असेल, पण हेल्थचे जरी काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही हेल्थ इश्यू होत असतील किंवा काही ब्लॉकेजेस असतील, तर ते सुद्धा, त्यासाठी सुद्धा, कारण इथं मागणं खूप महत्वाचं आहे. मागायला पाहिजे, तुम्ही करायलाही पाहिजे आणि मागायला पाहिजे. म्हणूनच हे गुप्त नवरात्र तुम्हाला संकेत देते, कारण शक्ती आहे तुमच्यामध्ये साक्षात ही शक्ती वाहते, ही शक्ती आहे. ह्या शक्तीचा आहे तुमच्यामध्ये वास आहे. आणि मी तुम्हाला जे भंडाऱ्याचं सांगितलं, म्हणजे देवी म्हाळसा आणि खंडेराय यांचे ब्लेसिंग्स, म्हणजे जो बॅलन्स आहे तो तुमच्यावर, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळेच भंडाऱ्याचा उदय जो काय आहे तो तुमच्याकडून होतोय, उधळण होते. आणि त्यामुळेच या गुप्त नवरात्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्यातून बाहेर पडतील, खूप सारे संकेत बाहेर पडतील, खूप सारे दृष्टांत तुम्हाला दिले जातील. आणि या ह्याच्यामध्ये हे गुप्त नवरात्रामध्ये, नवरात्र जसं हे नवरात्रच आहे, देवींचंच आहे, हे सगळं आहे. मी आज सजा तुम्ही छान आवरा, छान राहा, छान नवीन नवीन सगळ्या गोष्टी करा, नवीन काहीतरी शिका, सगळं करा, हे इथं सांगितलं जाते. फक्त ही नवरात्र, ही पूजा फक्त रात्री केली जाते. फक्त ती त्यामध्ये खूप दिखावा असा नाही केला जात पूजेमध्ये, ती तेवढी रात्री करायची. बाकीचं सगळं तुम्हाला जसं आवरायचं आहे, छान दिसायचं आहे, करायचं आहे, त्या बाकी याच्यामध्ये आपण कसं करतो. पण कुणालाही आपण सांगायचं नाही की मी हे केले किंवा ते केले, काय असं. उपवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता, नाही करायचं असेल तुम्हाला नाही करू शकत, म्हणजे तुमच्या ह्याच्यावर असतं ते. पण जी पूजा अर्चा करायची ते गुप्तपणे तुम्ही करा. आणि यामध्ये तुम्हाला हेच सांगितलं जाते, 9 रंगांसारखी, म्हणजे हे कार्ड मला खूप भारी संकेत देते. नवदुर्गांचा 9 रंग आणि असं आशीर्वाद, नाविन्य तुमच्यातलं बाहेर काढेल. हे गुप्त नवरात्र तुमच्यामधलं नाविन्य बाहेर काढणार आहे. आणि तुमचं जो पूर्वजन्म होता त्या पूर्वजन्माचं रहस्य जे काय आहे ते तुम्हाला या गुप्त नवरात्रामध्ये दाखवलं जाईल. अगदी पूर्ण चित्र तुम्हाला दाखवलं जाईल. ज्यांना कुणाला खरंच हे संकेत येतात त्यांनी मला नक्की सांगा, पर्सनली मला मेसेज करून सांगितलं तरी सुद्धा चालेल, काही हे नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला म्हणजे ज्योत जी काय आहे, अखंड ज्योत, ज्वलंत ज्योत तेवत राहणं, खरंच सामाजिक स्तरावर असेल किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये असेल, आपण काय करतो, म्हणजे तुम्ही जे काम केलेलं आहे पूर्वजन्मामध्ये सुद्धा स्वतःवर काम केले आणि या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःवर काम केले, खूप स्वतःवर. कारण जेव्हा आपण स्वतःवर काम करतो
तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत आणि ह्या शक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो. शक्ती तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचता. तुम्ही जर इतरांमध्ये क्युरी काढत बसला, दुसऱ्यांचे दोष काढत बसला, गुणदोष बघत बसला, तर तुम्हाला वेळच मिळणार नाही स्वतःवर काम करायला. म्हणून इथं तुम्हाला खूप महत्वाचा इथं मेसेज दिला जातोय. काय चाललंय आजूबाजूला नाही बघायचं आहे, तुम्हाला तुमच्यावर काम करायचं आहे. इथं तुम्हाला महत्वाचा तुम्हाला मेसेज दिला जातोय. तुमचं काम आहे तुमचं, कारण या जगात तुम्हाला असं वाटतं आपल्याशिवाय काय नाही, असं काही नसतं. सगळ्यांच्या शिवाय प्रत्येकाचं आपलं आपलं आयुष्य त्याचं प्रारब्ध चालत आलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जे केलं पूर्वजन्मामध्ये, तुम्ही ह्याच गोष्टी केलेल्या आहेत, हे सुद्धा मला इथे सांगितलं जातं. एक जो संकेत आहे, पूर्वजन्मामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःपेक्षा इतरांवर खूप जास्त तुम्ही लक्ष दिलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं करण्यामध्ये कुणाला काय वाटेल, कुणाला काय हे होईल, कोण काय म्हणेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची ऊर्जा दूषित झाली होती. खूप महत्वाचा मेसेज आहे. त्यामुळं बाकीच्या सगळीकडे असं पूर्ण तुम्ही सगळं ते हे करून टाका आणि जो लक्ष तुम्हाला द्यायचं आहे, कारण संधी परत परत येत नाही आयुष्यामध्ये. आणि ही गुप्त नवरात्राच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात एक म्हणजे खूप दुग्ध शर्करा योग आपण जो म्हणतो तसा योग तुमच्या आयुष्यात आलेला आहे. आणि यामध्ये स्वतःवर काम करा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. जी शक्ती तुमच्याकडे धाव घेतीये ती तुम्हाला घ्यायची आहे, कारण ती तुमच्याकडे येऊ पाहते. तर तुम्हाला घ्यायसाठी तुम्हाला त्यासाठी तयार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही तयार होण्यासाठीच हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा, कारण 2 कार्ड्समध्ये सगळी रिडिंग झाली आहे. आणि हे बघा तुम्हाला म्हणजे ही तिन्ही कार्ड्स जी आहेत तुम्हाला बघितला तर एक गुड लकचं आहे, एक गुड हेल्थ आहे आणि हे जे आहे लॉंग लाईफचं आहे. म्हणजे मनामध्ये अशी कुठली शंका असते, मनामध्ये असं काय वाटतं की मला दीर्घायुष्य लाभू दे. आपण असं म्हणतो ना, आपल्या लेकरांना दीर्घायुष्य लाभू दे, आपल्याला दीर्घायुष्य लाभू दे. मग दीर्घायुष्य कधी लाभतं? ज्या वेळेला आपलं लक चांगलं असतं, आपलं भविष्य चांगलं असतं, आपलं सगळं वर्तमानामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात, सगळं आपल्याला पाहिजे ते घडत असतं. आणि हेल्थ जेव्हा चांगली असेल तेव्हाच तर आयुष्यात सगळं सुरळीत होतं. आणि ह्या तीन गोष्टी ज्या आहेत हे सगळं आयुष्यात सगळं चांगलं होण्याचं आहे. म्हणजे पूर्वजन्मामध्ये तुम्ही ह्या सगळ्यावर काम केलंय. पूर्वजन्मामध्ये महाकाली आणि महादेव यांच्याबरोबर तुमची खूप जास्त कनेक्शन आहे, खूप जास्त कनेक्शन आहे महादेव आणि देवींवर बरोबर. कारण त्यांच्याबरोबर कनेक्शन आहे, त्यामुळेच तुम्ही तुमच्यातले काय ब्लॉकेजेस आहेत ते तुम्ही हे केलेत. आणि दीर्घायुष्य का? कारण मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही चक्राजवर काम करत होता आणि त्यावेळी मूलाधार आणि स्वाधिष्ठान पर्यंत तुमची शक्ती पोचली होती, पण तिथं ते कट झालं. मणिपूर पर्यंत तुम्ही गेला नाही. मणिपूर चक्रातून काय व्हायब्रेशन्स येतात, काय शक्ती येते काय, आणि त्यावेळेला काही अदृश्य शक्ती असतील, काही नकारात्मक शक्ती असतील, त्यांचा प्रभाव असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यामुळे तुम्हाला तो प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला. आणि तिथून मग तुमचा पुढचा जन्म जो आहे तो म्हणजे तुमचं कार्मिक आणि आध्यात्मिक जर्नी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चालू झालेल्या आहेत. पण यामध्ये जे अदृश्य शक्ती तुम्हाला त्रास देत होत्या, ज्या अदृश्य शक्ती तुम्हाला त्रास देत होत्या किंवा तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये काहीतरी चांगलं करायला गेलं की खूप भूत उठून उभं राहतात. मग हे त्याच्यावर त्यांना काय काय सुचतं काय रे माहिती आहे की नाही, तशी भूतं तुमच्या आजूबाजूला उभी राहिली होती. आणि त्या सगळ्यांचे ते बघा गळ्यात घातले ना देवींनी, तसं त्यांच्या सगळ्यांचे ते मुंडकी छाटून त्यांनी गळ्यात घालून ठेवले. आणि हाच आशीर्वाद तुम्हाला आहे. कारण कुणीही दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला जर त्रास देत असतील तुमच्या जर्नीमध्ये, तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये, असं काही तुम्हाला असं वाटत असेल कुठं तुम्हाला थांबवले जाते किंवा काय झालं असेल, जो प्रवास पूर्वजन्मामध्ये अर्ध्यावर राहिला तो या जन्मामध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी साक्षात महादेव आणि महाकालीने तुम्हाला फुल प्रोटेक्शन दिले. आणि मी तुम्हाला सांगेन सगळ्या पूर्ण ऊर्जेचं म्हणजे सगळे त्रिदेव त्रिदेवी आणि श्री गणेश यांचा सगळ्यांचा पूर्ण घेराव तुमच्या भोवती आहे. आणि त्यामुळे तुम्ही खूप प्रोटेक्शन आहात, तुम्हाला खूप प्रोटेक्शन आहात, सुरक्षित तुम्ही आहात. आणि त्यामुळेच या गुप्त नवरात्रीमध्ये हे प्रोटेक्शन तुमच्या भोवती आहे. त्यामुळे कुठलीही शक्ती जर तुमच्याकडे येत असेल किंवा कुठलीही शक्ती तुम्हाला स्वीकारायची आहे तर त्यावेळेला तुमचा आवरा पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गुप्त नवरात्रांमध्ये जास्तीत जास्त स्वतःला प्रोटेक्ट करून ठेवा,
प्रोटेक्शनमध्ये राहा. जिथं नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्ह काही एनर्जीज आहेत, ज्या असं आहे तुम्हाला वाटते की इथं माझी एनर्जी ब्लॉक होते, इथं मला असं वाटतंय मला नाही, तिथं मला पॉझिटिव्ह वाटत नाही किंवा बरं वाटत नाही, तर तिथून लगेच कटवा. स्वतःला प्रोटेक्ट करा. जास्तीत जास्त नामस्मरण करा. जास्तीत जास्त काही ग्रंथ वाचन करता आलं तर ते ग्रंथ वाचन करा. देवींचं नामस्मरण करा. कोणताही जे तुम्हाला जे अवेलेबल असेल, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जे करता येईल ते करा. गॉसिप पासून बाजूला राहा, लांब राहा. कुणाची कसं होते, समोर कुणाला आपण बरेच वेळा ऐकलं, आपण समोर कुणाला कोण वाईट बोलत नाही किंवा काही त्याची चर्चा करत नाही, पण मागे त्यांची चर्चा होते. पण ही जी चर्चा आहे ती तिथं पोचली जाते. तो सीसीटीव्ही कॅमेरा खूप मोठा आहे, तिथून काही वाचत नाही. मग तो अंधारातही नाही, उजेडातही नाही, कोपऱ्यात नाही, कुठं नाही, सगळीकडे तो चालू असतो कॅमेरा. त्यामुळे त्याला घाबरलं पाहिजे. एक खरंच एखादी सोल आहे, चांगली आहे, खूप पॉझिटिव्ह आहे आणि आध्यात्मिक आहे किंवा कुणी असू दे, एखाद्या समोरच्याबद्दल आपल्याला काही माहित नसेल त्याच्याबद्दल आपण गॉसिप करायचं नाही, हे सुद्धा इथे सांगितलं जातं. कारण डोळ्याने बघणं आणि कानाने ऐकणं यामध्ये खूप सारा फरक असतो आणि हेच तुम्हाला पास्टच्या जर्नीमध्ये तुमच्याबरोबर झालेलं आहे. त्यामुळं म्हणजे तुमचं पूर्वजन्मामध्ये ह्याच गोष्टी तुमच्याबरोबर झालेल्या आहेत. त्यामुळे आता फक्त आणि फक्त तुम्हाला भगवंत, तुमचं जे आयुष्य आहे ते आणि बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे करायचं नाही. इन्व्हॉल्वमेंट तुमची जी दाखवायची आहे ती फक्त आणि फक्त जे आध्यात्मिक मार्गदर्शन, आध्यात्मिक शिक्षण आणि जे काही तुम्हाला मिळतंय, म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाते त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. इथं तुम्हाला हा महत्त्वाचा मेसेज इथं दिला जातोय आणि खूप मोठा मेसेज आहे. आणि जे डाउनलोड्स मी तुम्हाला म्हटलं ना, डाउनलोड्स तुम्हाला येतील, खूप मोठे इंट्युएशन्स तुम्हाला या काळामध्ये येतील. आणि ते जे इंट्युएशन्स येत आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्ही एका ब्रह्मांडीय म्हणजे एक आयाम असतो, जसं आपण 3D 4D 5D म्हणत असतो, वरती जसं जातो तसं जो आयाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन नेलं जाईल. तुम्हाला तिथल्या गोष्टी दाखवल्या जातील. हे गुप्त नवरात्र आहे आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी गुप्तपणेच होतात. जसं भगवंतही तुम्हाला काही शक्ती देईल ते सुद्धा गुप्तपणेच होईल आणि ती तुमच्याकडे गुप्तपणेच राहिली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या आयामाच्या ज्या गोष्टी आहेत, ब्रह्मांडाच्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला दाखवल्या जातील. थोडंसं जे काय म्हणून जे मनामध्ये डोक्यामध्ये खूप सारे आपले विचार असतात ते सगळे काढून फेकून द्या. कचरा सगळा काढून फेकून द्या. फ्रेश व्हा, मस्त व्हा, अगदी उत्साही राहा आणि छान राहा. जितकं छान राहता येईल तितकं छान राहा. त्याच्यामुळे तुम्हाला छान छान इंट्युएशन्स येतील, छान छान मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि त्याचा योग्य तो उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये केला जाईल. आणि हे हिलिंग सुद्धा आहे तुमच्यासाठी. या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्हाला हील केलं जाईल. क्रिएटिव्ह माणसाचं कसं असतं, प्रत्येक आयुष्यामध्ये एक संधी असते, आयुष्यात येत असते आणि त्या काळामध्ये तो त्याचा काळ असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी आयुष्यात 80 वर्ष आले, 100 वर्ष आले म्हणून 100 वर्षाचा काळ त्याच्यासाठी नाही आहे. 100 मधला एक थोडासा किती पण असू दे, पण त्याच्या आयुष्यातला तो भाग्योदयाचा काळ असतो. मग भाग्योदय कशामध्ये, त्याला कशामध्ये भाग्योदय पाहिजे, काय आहे, प्रत्येकाची समजण्याची, समजून घेण्याची वृत्ती वेगळी असते. समाधान कशात आहे, सुख, मला पोटभर खायला आहे, काम आहे, चांगलं मित्रांबद्दल चांगलं विचार करतो आणि सगळ्या गोष्टी चांगल्या, बस इथं समाधान आहे ना, सुख आहे ना. त्याचं काय जळतंय, त्याचं काय होतंय त्याच्याबद्दल आपल्याला विचार करून डोक्याला घीन लावून घेण्यात नाहीये. तिथं आपली एनर्जी वेस्ट करायची नाही. इथं तुम्हाला महत्त्वाचा मेसेज दिला जातो, म्हणून तुम्हाला इथे हिलिंग दिलं जाते. ह्या रिडिंग सुद्धा ही हिलिंगच आहे तुमची, की तुम्ही बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये पडू नका. तुमचा जो औरा आहे तो खूप ब्राईट आहे, खूप म्हणजे असा छान आहे आणि त्यामधले ते गिफ्ट्स बाहेर काढण्यासाठी, ते गिफ्ट्स जे आहेत ते जागृत करण्यासाठी. म्हणजे काही वेळा काय असतं, अशा गोष्टी असतात की ते जागा करायचं तर त्याला त्या हे केलं जातं. आपण बघा, आपलं एखादं मूल झोपले काय पाण्यात 4 थेंब शिंपडले की ते पटकन जागं होतं. तशी ही रिडिंग आहे, ही हिलिंग आहे. म्हणजे तुम्ही जे तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला हिलिंग दिली जाईल. आणि या गुप्त नवरात्रीमध्ये हेच तुम्हाला सांगितलं जाते, तुमचे गिफ्ट, तुमचं इन्स्पिरेशन, तुमचं प्रेम, तुमच्यातलं जे काही नाविन्य आहे ते सगळं या नवरात्रीमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. जे क्षेत्र कुठलंही असू दे, प्रत्येकाचं, मी काय म्हटलं, प्रत्येकाचा भाग्योदय, प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं आणि तुमच्या त्या क्षेत्रामध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवून पुढे चाललाय. आणि म्हणूनच तुम्हाला हे सांगितलं जाते, दाखवलं जाते की तुमच्यातले गिफ्ट्स असे वरती येत आहेत, नाविन्यपूर्ण असं जे काय आहे ते वरती येते. खूप मोठी ही रिडिंग झाली. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. जो आपला टॅरो रिडिंगचा कोर्स आहे तोच या गुप्त नवरात्रीमध्ये सुरू होते 15 जुलैपासून. जर अजूनही वेळ आहे, जर तुम्हाला या कोर्समध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल लागत नाहीये, मेसेज होतो. तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअप कॉलिंग करा आणि त्याच्यावरनं तुम्ही जर सहभागी होणार असाल तर नक्की व्हा आणि चॅनल याचा स्वाद घ्या. म्हणजे या गुप्त नवरात्रीमध्ये जे काही कोर्समधून तुम्हाला सांगितलं जाईल त्यामधून सुद्धा तुमच्या ज्या काही शक्ती आहे, तुम्हाला जे काही गायडन्स दिले जातात, काय माहिती मी किती दिवस झाले प्रयत्न करते सुरू करायचा, पण त्याचा योग हा 15 जुलैपासूनच आला. म्हणजे ही महाकालींचा काहीतरी आशीर्वाद आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्की या कोर्समध्ये तुम्ही भाग घ्या आणि म्हणजे हे ज्ञान स्वतःच्या आयुष्याला, स्वतःचं जे काही झाकलेलं ज्ञान आहे ते बाहेर काढण्यासाठी खूप तुमच्या उपयोगाला येईल आणि तुम्हाला हिलिंग होईल, तुमच्या परिवाराला सुद्धा ते हील करेल. तर नक्की ह्यामध्ये सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. पुन्हा अशी छानशी रीडिंग घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेन. ओके, तोपर्यंत